लाटा यांच्यामधला झंझावात, कारण समोर संकेत वाडकर यांच्याकडे प्रचंड वेग आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर देताना समोरच्या बाजूला हा फटका खेळलाय सरळ 6 धावांसाठी। धावसंख्या आता भरारी घेते 35 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अजूनही इथून पुढे बऱ्याचशा बॉलचा खेळ शिल्लक आहे। संकेत वाडकर एक चांगले ऑलराऊंडर आहे, चांगला खेळ जरूर करावा लागेल। संघ मालकांना आणि खेळाडूंना पाठीराख्यांना मोठी अपेक्षा संकेत वाडकर यांच्याकडून असेल, कारण संकेत वाडकर म्हटलं की पॉवर प्लेचं षटक टाकू शकतात, संकेत वाडकर डेथ ओव्हरचं षटक टाकू शकतात आणि आज त्या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये त्यांना बोलवलंय। बॉल क्रमांक 2, हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। शरद कोंडाळकर सेट ऑन अ फायर, सीमारेषेला आग लावून टाकणारी फलंदाजी। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर। बॉल सीमा पार, षटकार सरळ 6 धावांसाठी फेकून दिलाय। शरद कोंडाळकर, आपण चर्चा केली की ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे आणि शरद कोंडाळकर आता बरसलेले आहेत। ताबडतोब फलंदाजी, मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटचा बोलबाला सुरू झालाय। संकेत वाडकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय। संकेत वाडकर यांना कमबॅक करावा लागेल। पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार न करता मला पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न संकेत वाडकर यांना करावा लागेल, कारण जीवनात आणि क्रिकेटमध्ये सुरुवात नेहमी शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि ती अनुभवाची शिदोरी संकेत वाडकर यांच्याकडेही चांगल्या प्रकारची आहे। अनेक वेळा आयकॉन म्हणून वाई प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत, परंतु एका बाजूला परफेक्ट ऑलराऊंडर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील रेणावळे गावचे शरद कोंडाळकर। आणखीन एक बॉल डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय आणि याही बॉल वरती आता मोहर लागतीये। धावा मिळतील 6, आलाय तो आणखीन एक षटकार। षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर यांनी केली आहे। लागोपाठचा तिसरा बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय 6 धावांसाठी। फुल पॉवरफुल होता, वंडरफुल होता। सीमारेषा पलीकडे बॉल गुल होतोय सरळ 6 धावांसाठी। टप्पा पडल्यानंतर जी स्ट्रेंथ आहे, अकूट टप्प्याची गोलंदाजी, त्याचाच वापर केला होता संकेत वाडकर यांनी, परंतु तोही बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी। संकेत वाडकर, चांगली गोलंदाजी आज करावी लागेल, क्षमता आहे। आपण चर्चा करतो की अनेक वेळा अनेक टुर्नामेंट त्यांनी गाजवलेले आहेत, परंतु सध्याच्या घडीला महागडे 3 बॉल चांगले टाकावे लागतील। पुढे ठेवला, याची नितांत गरज होती, तो म्हणजे यॉर्कर बॉल। आणि अखेरकार प्रत्येक गोलंदाजाकडे जे महत्त्वाचं शस्त्र असतं ना ते म्हणजे यॉर्कर बॉल, आणि त्याचीच पूर्तता इथे केली। बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला 1 धावेसाठी। आणि या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर काही बॉल थोडेसे पुढे ठेवले होते, काही बॉल पाठी ओढले होते आणि त्याचा समाचार शरद कोंडाळकर यांनी घेतला होता। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन होत आहे वाई प्रीमियर लीग मध्ये, सुयोगजी हगवणे अमृतवाडीचे सरपंच आहेत, त्यांचंही दादांचं स्वागत करूया। त्याचबरोबर गणेशजी शिंदे असेल युवा नेते, त्याचबरोबर महेशजी यादव आहेत युवा उद्योजक, आणि अक्षयजी गायकवाड आहेत युवा नेते जिल्हा परिषद, यांचे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया। वाई प्रीमियर लीग महागणपती चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये एका बाजूला संकेत वाडकर पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। समोरच्या बाजूला हाई बॉल कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या वाढवणारा षटकार, मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला शरद कोंडाळकर यांनी आणलाय बहर आणि अखेरकार संकेत वाडकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय। सर्व काही डावपेच उधळून लावले आणि आता एकच बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय शरद कोंडाळकर यांनी, तो म्हणजे षटकारांचा। आणि मैदानाच्या आतमध्ये आज विजयासारखी लखलखणारी बॅटिंग शरद कोंडाळकर, जबरदस्त क्वालिटी फटका षटकार। धावसंख्या भरारी घेते 55 धावा धावफलकावरती आहेत। संकेत वाडकर निश्चित आज संकेत वाडकर त्या फॉर्म मध्ये पाहायला नाही मिळाले। 5 बॉलच्या पाठीमागे 26 धावा कुठल्यात। बॉल हवेत आहे आणि किंबहुना क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु या सर्व गोष्टीला फार उशीर झाला। शेवटच्या बॉलवरती अखेरकार संकेत वाडकर यांनी टीमला यश मिळवून दिलं आणि प्रथम बॅटिंग करताना एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने बनवलेले आहेत 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट आहे।
आणि त्यानंतर या विकेटची गरज या ओव्हरच्या पहिल्या बॉलपासून होती आणि किंबहुना ती विकेट शेवटच्या बॉलवरती मिळाली. परंतु शरद कोंडाळकर यांनी आपलं काम चोख केलं. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, तब्बल खेळलेले षटकार होते 5 आणि एक चौकार होता. बनवल्या धावा त्यांनी 10 बॉलच्या पाठीमागे 37. दशरथ वाडकर मधल्या फळीमध्ये येऊन चांगला खेळ 2 बॉल 12. निश्चित आपण पुढच्या सामन्याचा टॉस करूया. अनिल स्मृती 11 आणि आर्यन्स 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होतोय. सुपर 6चा दुसरा सामना. अनिल स्मृती 11 आणि आर्यन्स 11 आपण रिपोर्टिंग करा. आणि चला प्रारंभिक जोडी पाठवा आणि एका बाजूला क्षेत्ररक्षण लावा. NB स्पोर्ट्स या टीमला विनंती आपण करूया. तुम्ही पाहता अनुभवताय वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 30 आणि सुपर 6चा पहिला सामना रंगला. NB स्पोर्ट्स विपक्ष मॉन्स्टर 11.